हॅलो डिअर स्टुडंट्स, ब्राईट फ्युचर क्लासेस आपल्या या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक माळी सर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील अनुभवांच्या खाणी या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। अनुभवांच्या खाणी आम्हाला हे समजले या घटकांतर्गत असणारे प्रश्न बघूया। का ते लिहा। प्रश्न पहिला मित्रांनो आपला आहे, का ते लिहा। घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता, कारण त्याला शाळेकडून अनुभवांच्या खाणी समृद्ध करती वाणी या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस व प्रमाणपत्र मिळाले होते। सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती, कारण आई शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती। पुढचा प्रश्न सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या निमित्ताने शाळेत लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम आयोजित केला होता। आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली, त्याचं कारण मित्रांनो सांगूया। कारण सौरभ हा त्या अवयवावर आधारित म्हणी एकामागून एक धडाधड सांगत राहिला। मित्रांनो, बघूया आपला प्रश्न क्रमांक दुसरा, कोण ते लिहा। राधा काकूंकडे गेलेली कोण? तर राधा काकूंकडे गेलेली आई। म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अरुण जोशी। धाड धाड म्हणी सांगणारा सौरभ। सौरभकडे कौतुकाने पाहणारी आजी। या प्रकारे मित्रांनो आपल्याला हा प्रश्न पूर्ण करायचा आहे। मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आपल्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून मित्रांनो इतर विद्यार्थी मित्र आपल्या सोबत आपल्या चॅनलला जोडले जातील। आपला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। म्हणींवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघूया। म्हणींवर आधारित स्पर्धेत आपल्या शरीराच्या अवयवांचा उल्लेख असणारीच म्हण स्पर्धकांनी सांगायची होती, अशी अट मित्रांनो या ठिकाणी होती। बघूया पुढचा प्रश्न, ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला? तर त्याचं कारण मित्रांनो सांगूया। आजी घरात येता जाता, उठता बसता अनेक म्हणी वापरून बोलत असे। सौरभने आजीच्या म्हणी आपल्या वहीत लिहून ठेवल्या होत्या आणि त्या आजीमुळेच त्याला तोंडपाठ झाल्या होत्या, म्हणून सौरभ असे म्हणाला। बघूया पुढचा प्रश्न, म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती? म्हणी व वाक्प्रचार हे कमी शब्दात खूप मोठा आशय व्यक्त करतात। योग्य वेळी वापरलेल्या म्हणीमुळे बोलणे अधिक परिणामकारक होते आणि भाषेला गोडवा प्राप्त होतो। या प्रकारे म्हणी व वाक्प्रचार यांचे वैशिष्ट्य मित्रांनो या ठिकाणी आपण लिहिणार आहोत। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा घटक आपल्याला दिलेला आहे, खेळूया शब्दांशी। या अंतर्गत मित्रांनो या पहिल्या प्रश्नामध्ये या शब्दांच्या दिलेल्या चौकटीमध्ये चौकोनात असणाऱ्या शब्दांमधून आपल्याला या पुढील म्हणी या ठिकाणी शोधायच्या आहेत। या म्हणी शोधल्यानंतर मित्रांनो या म्हणींचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने, आता या ठिकाणी मित्रांनो या सर्व म्हणींचा अर्थ आपण घेत नाहीयेत, कारण आपला व्हिडिओ जास्त मित्रांनो लॉंग होईल। तर या म्हणींचा अर्थ नक्कीच समजून घेण्याचा प्रयत्न करा। बघूया आपला पुढचा प्रश्न, पाठात आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घ्या व वाक्यात उपयोग करा। तर मित्रांनो आपल्या पाठामध्ये हाताशी संबंधित असणाऱ्या, हात या अवयवाचा संबंध असणाऱ्या 6 म्हणी आलेल्या आहेत, त्या आपण या ठिकाणी समजून घेऊया। आपला हात जगन्नाथ या म्हणीचा अर्थ बघा, स्वतःचे काम स्वतः करणेच श्रेयस्कर असते। वाक्यात उपयोग करूया, स्वावलंबी राहण्यासाठी आपण आपला हात जगन्नाथ हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे। दुसरी म्हण बघा, एका हाताने टाळी वाजत नाही। तर या म्हणीचा मित्रांनो अर्थ होतो, कोणत्याही भांडणात किंवा वादात दोन्ही बाजूंचा दोष असतो। याचं वाक्य बघूया, रोहन आणि सोहमच्या भांडणात एकाची चूक नव्हती, कारण एका हाताने टाळी वाजत नाही। बघूया तिसरी म्हण, हातच्या कांकणाला आरसा कशाला?
जी गोष्ट उघड किंवा प्रत्यक्ष आहे ती सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज नसते. या प्रकारे या म्हणीचा मित्रांनो अर्थ आहे. या म्हणीला आपण वाक्यात वापरूया. परीक्षेतील यश हेच राजूच्या कष्टाची साक्ष देते. शेवटी हातच्या कांकणाला आरसा कशाला. हात दाखवून अवलक्षण ही आपली पुढची म्हण मित्रांनो दिलेली आहे. आपण होऊन स्वतःवर संकट ओढवून घेणे या प्रकारे या म्हणीचा अर्थ होतो. तिचा वाक्यात उपयोग करूया. अनोळखी माणसाला घरात आश्रय देणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करण्यासारखे आहे. जाऊया पुढच्या म्हणीकडे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. या म्हणीचा अर्थ बघूया. मित्रांनो, पाळण्याची दोरी ही आईच्या हातामध्ये असते बघा. माता बालकांवर जे संस्कार करते त्यातूनच उज्ज्वल भविष्याची निर्मिती होते. या प्रकारे या म्हणीचा अर्थ मित्रांनो होतो. तिचा वाक्यात उपयोग करूया. स्त्री शिक्षणाचे महत्व पटवताना गुरुजींनी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात हे उद्धारी हे स्पष्ट केले. तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे राहिले ही आपली मित्रांनो दिलेली शेवटची म्हण. या म्हणीचा अर्थ या ठिकाणी बघूया. मूर्खपणामुळे दोन्ही बाजूंचे नुकसान होणे किंवा हाती काहीही न उरणे या प्रकारे या म्हणीचा अर्थ मित्रांनो होतो. जास्त नफ्याच्या लोभापायी व्यापार करताना अमितचे मुद्दलही गेले आणि तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे राहिले अशी अवस्था त्याची झाली. या प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपल्या पाठात दिलेल्या या 6 म्हणींचा आपण या ठिकाणी अर्थ व वाक्य समजून घेतलेला आहे. आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. समानार्थी शब्द लिहा. तर समानार्थी शब्द या ठिकाणी दिलेल्या शब्दांना बघूया. शाळा, शाळेसाठी मित्रांनो विद्यालय किंवा ज्ञान मंदिर असे आपण समानार्थी शब्द लिहिणार आहोत. त्यानंतर घर, घरासाठी सदन किंवा गृह. तर हात, हात म्हणजे मित्रांनो कर, हस्त, बाहू या प्रकारे समानार्थी शब्द आपल्याला या शब्दांना मित्रांनो लिहिता येतील. बघूया आपला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. हात व हस्त एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दात हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला जे शब्द दिले आहेत त्यांच्यामध्ये हात आणि हस्त या शब्दांचा वापर झालेला आहे. बघा, हातोडा, हात कंकण, हातकडी, हस्तक्षेप, हस्तकला, हात मोजे या प्रकारे हे दिलेले शब्द या ठिकाणी समजून घ्या. आणि आपल्या इतर अवयवांवर आधारित शब्द या प्रश्नामध्ये आपल्याला शोधण्यासाठी मित्रांनो सांगितलेले आहेत. ते शब्द शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आम्हाला हे समजले हा घटक मित्रांनो या ठिकाणी समजून घेऊया. म्हणींचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय लिहा. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीसाठी दिलेल्या पर्यायांपैकी मित्रांनो आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. सर्वांच्या घरात मातीची चूल असते. सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. मातीच्या चुली वापरणे योग्य असते. चुली मातीपासून बनवतात. या प्रकारे आपल्याला 4 पर्याय मित्रांनो दिले आहेत. तर यातून योग्य पर्याय कोणता असेल तर सर्वत्र सारखीच परिस्थिती असते या प्रकारे या म्हणीचा मित्रांनो अर्थ होतो. बघा मित्रांनो, बघा म्हणींचा शब्दशः अर्थच होईल असा भाग नसतो. तर याच्यातून जो आपल्याला समजणारा अर्थ आहे तो आपण या ठिकाणी लिहिणार असतो. बघा, थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे थेंब थेंब पाणी साचून तळे भरते असं बरेच विद्यार्थी हा डायरेक्टली अर्थ करतात. तर या ठिकाणी मित्रांनो अर्थ कसा होईल बघा. थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो ही आपल्याला या ठिकाणी या म्हणीचा अर्थ हा घ्यावा लागेल. या प्रकारे मित्रांनो आपल्या या म्हणींचा अर्थ या ठिकाणी आपण सांगणार आहोत. अशा प्रकारे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील अनुभवांच्या खाणी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय मित्रांनो अभ्यासला. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढील घटकासोबत पुढील व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय.